भगवते वासुदेवाय नमः. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 2. आता आपण सुरू करूया. तेचा सार सांख्य योग. हे पार्थ, अशा हीन नपुसकतेची कास धरू नकोस. असे करणे तुला शोभत नाही. अंतकरणाचे असे क्षुद्र दुबळेपण सोडून दे आणि हे परंतप उठ. तात्पर्य: अर्जुनाला या ठिकाणी पृथेचा पुत्र म्हणून संबोधण्यात आले आहे. श्रीकृष्णांचे पिता वासुदेव यांची पृथा ही बहीण असल्यामुळे अर्जुनाचे आणि श्रीकृष्णांचे रक्ताचे नाते होते. जर एखाद्या क्षत्रियाचा पुत्र शुद्ध करण्याचे नाकारत असेल तर तो केवळ नावापुरताच क्षत्रिय राहतो, आणि जर एखादा ब्राह्मण पुत्र अपवित्र कार्य करीत असेल तर तो सुद्धा केवळ नावापुरताच ब्राह्मण राहतो. असे क्षत्रिय आणि ब्राह्मण म्हणजे पित्याचे अपात्र पुत्र होत. म्हणून अर्जुनाने याप्रमाणे अपात्र क्षत्रिय पुत्र होऊ नये अशी श्रीकृष्णांची इच्छा होती. अर्जुन हा श्रीकृष्णांचा अत्यंत जिवलग मित्र होता आणि श्रीकृष्ण रथावर प्रत्यक्षपणे त्याला मार्गदर्शन करीत होते. परंतु या सर्व गोष्टी अनुकूल असताना जर अर्जुनाने युद्धाचा त्याग केला तर ते त्यांच्याकडून अपकीर्तिकारक कार्य घडले असते. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुनाच्या ठिकाणी अशा प्रकारची प्रवृत्ती असणे हे त्याच्यासारख्या व्यक्तीला शोभण्यासारखे नाही. आपल्याला अत्यंत आदरणीय असणारे भीष्म आणि इतर नातलग यांच्याविषयीच्या आपल्या उदार मनोवृत्तीच्या कारणास्तव आपण युद्ध करण्याचे सोडून देतो, असा युक्तिवाद अर्जुन कदाचित करील. पण श्रीकृष्णांच्या मताप्रमाणे अशा प्रकारचे औदार्य म्हणजे वास्तविकपणे मनोदौर्बल्याचे आहे. अशा प्रकारच्या मिथ्या औदार्याला कोणत्याही अधिकारवंतांनी संमती दिलेली नाही. म्हणून श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली अर्जुनासारख्या व्यक्तींनी अशा प्रकारचे औदार्य आणि तथाकथित अहिंसा यांचा त्याग केला पाहिजे. अर्जुन म्हणाला, हे हरिसूदन, हे मधुसूदन, मला पूजनीय असणाऱ्या भीष्म, द्रोणांसारख्या व्यक्तींशी मी बाणांनी कसे काय युद्ध करू शकेन? पितामह भीष्म आणि द्रोणाचार्य यांच्यासारख्या सन्माननीय व्यक्ती सर्वदा पूजनीय आहेत, आणि जरी त्यांनी प्रहार केला तरी त्यांच्याशी युद्ध करणे अयोग्य आहे. असा एक सर्वसामान्य शिष्टाचार आहे की ज्येष्ठ व्यक्तींशी शाब्दिक वादसुद्धा घालू नये. काही वेळा ते जरी कठोरपणे वागले तरी त्यांच्याशी कठोर वागू नये. असे असताना अर्जुनाने त्यांच्यावर आक्रमण करणे कसे काय शक्य आहे? आपले पितामह उग्रसेन आणि आपले गुरु सांदीपनी मुनी यांच्यावर श्रीकृष्ण कधीतरी आक्रमण करू शकतील काय? अर्जुनाने श्रीकृष्णाजवळ केलेले हे काही युक्तिवाद आहेत. महात्म्यास असणाऱ्या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे. जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते ज्येष्ठ आहेत. त्यांची हत्या केल्यास आपले सर्व भोग रक्तरंजित होतील. धर्मग्रंथातील नियमानुसार जो गुरु नित्यकर्म करण्यात गुंतला आहे आणि विवेकशून्य झाला आहे त्याचा त्याग करण्यास काहीच आक्षेप नाही. दुर्योधनाच्या आर्थिक पाठिंब्यामुळे भीष्म आणि द्रोण यांना
दुर्योधनाची बाजू घेणे भागच होते. वास्तविकपणे केवळ आर्थिक सहाय्यतेच्या आधारावर त्यांनी दुर्योधनाची बाजू घेणे योग्य नव्हते. या परिस्थितीमुळे त्यांनी गुरु म्हणून आपली आदरणीयता गमावली होती. पण असे असले तरी अर्जुनाला वाटले की हे सर्वजण आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहेत आणि म्हणून त्यांची हत्या करून भौतिक लाभाचा उपभोग घेणे म्हणजे रक्ताने माखलेल्या भोगांचा भोग घेण्यासारखे आहे. त्यांच्यावर विजय प्राप्त करणे की त्यांच्याकडून पराजित होणे या दोघांपैकी कोणती गोष्ट अधिक चांगली आहे हे आम्हाला कळत नाही. जर आम्ही धृतराष्ट्रपुत्रांची हत्या केली तर आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही. तरी देखील युद्धभूमीमध्ये ते आमच्या समोरच उभे आहेत. जरी युद्ध करणे हे क्षत्रियांचे कर्तव्य असले तरी युद्ध करून अनावश्यक हिंसा करावी की युद्धापेक्षा भिक्षा मागून जीवन जगावे हे अर्जुनाला कळत नव्हते. युद्धामध्ये जर त्याने शत्रूवर विजय प्राप्त केला नाही तर भिक्षा मागणे हेच केवळ त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन होणार होते आणि विजयाचीही शाश्वती नव्हती, कारण दोन्हीपैकी कोणताही पक्ष विजयी होऊ शकतो. जरी विजयश्री हातात माळ घेऊन वाट पाहत असली तरी धृतराष्ट्रपुत्रांच्या युद्धात मृत्यू झाल्यास त्यांच्या अनुपस्थितीत जीवन कंठणे अत्यंत कठीण होते. अशा प्राप्त परिस्थितीत तो पांडवांचा दुसऱ्या प्रकारचा पराभवच होता. अर्जुनाने विचारात घेतलेल्या या सर्व गोष्टी निश्चितपणे सिद्ध करतात की तो भगवंताचा केवळ महान भक्तच नव्हता तर तो अत्यंत ज्ञानी होता आणि त्यांचा आपल्या मनावर तथा इंद्रियांवर पूर्ण संयम होता. त्याचा राजवंशात जन्म झालेला असूनही त्याने भिक्षा मागून जीवन कंठण्याची इच्छा व्यक्त करणे म्हणजे अनासक्तीचे आणखी एक लक्षण होय. हे सर्व गुण आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या आज्ञेवरील त्याचा विश्वास दर्शवितो की तो खऱ्या अर्थाने सद्गुणी होता. यावरून सिद्ध होते की अर्जुन मोक्षप्राप्तीसाठी सर्वथा योग्य होता. मनुष्याला जोपर्यंत इंद्रिय निग्रह करता येत नाही तोपर्यंत त्याला उच्चतर अशा ज्ञानावस्थेची प्राप्ती होण्याची शक्यता नाही आणि ज्ञान तथा भक्तीविना मोक्षप्राप्तीची शक्यता नाही. भौतिक संबंधाविषयी अर्जुनाला पुरेपूर जाण होती, परंतु त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने हे सर्व आध्यात्मिक गुण विशेष त्याच्याकडे होते. माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याचरणाविषयी गोंधळून गेलो आहे आणि माझी मनःशांती नष्ट झाली आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे यासंबंधी मी तुम्हाला विचारित आहे. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश करा. स्वभावताच प्रकृतीच्या भौतिक कार्यपद्धतीची रचना ही प्रत्येकाला गोंधळात टाकणारी आहे. या जगात पदोपदी गोंधळून टाकणारी स्थिती आहे आणि म्हणून मनुष्याने जीवनातील ध्येयप्राप्तीविषयी योग्य मार्गदर्शन करू शकणाऱ्या प्रमाणित आध्यात्मिक गुरूकडे जाणे आवश्यक आहे. आपल्या इच्छेविनाही घडणाऱ्या सर्व गुंतागुंतीपासून मुक्त होण्यासाठी संपूर्ण वैदिक साहित्य आपल्याला प्रमाणित आध्यात्मिक गुरूकडे जाण्याचा आदेश देते. या गुंतागुंती कोणी पेटविल्याविना पेट घेणाऱ्या वणव्याप्रमाणे आहेत. जगातील परिस्थिती अशीच आहे. असा हा गोंधळ आपली इच्छा नसतानाही आपल्या जीवनामध्ये आपोआप निर्माण होतो. कोणालाही वणवा नको असतो तरीही तो पेट घेतो आणि आपण गोंधळूनही जातो. म्हणून वैदिक ग्रंथ आपल्याला उपदेश देतात की जीवनातील
गुंतागुंती सोडविण्यासाठी आणि त्या कशा सोडवाव्या याविषयीचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी परंपरेतून चालत आलेल्या आध्यात्मिक गुरूकडे जाणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तीला प्रमाणित आध्यात्मिक गुरूचा आश्रय लाभलेला आहे, तिला सर्व गोष्टीचे ज्ञान असते. यासाठीच मनुष्याने भौतिक गोंधळातच खितपत न पडता आध्यात्मिक गुरूंचा आश्रय घेतला पाहिजे. हेच या श्लोकाचे तात्पर्य आहे. कोणता मनुष्य भौतिक गोंधळात सापडतो? ज्याला जीवनातील समस्यांची जाणीव होत नाही, तो गोंधळात सापडतो. मानव असूनही जो जीवनातील समस्या सोडवित नाही आणि आत्मसाक्षात्काराचे ज्ञान प्राप्त न करता कुत्र्या मांजरांप्रमाणे या जगताचा त्याग करतो, तो कृपण मनुष्य होय. जीवासाठी हे मनुष्य जीवन म्हणजे अत्यंत मौल्यवान संपत्तीप्रमाणे आहे. ज्या योगे तो जीवनातील समस्यांचे निराकरण करू शकतो. म्हणून या संधीचा योग्य प्रकारे लाभ न घेणाराच कृपण आहे. उलट पक्षी ब्राह्मण असतो. या शरीराद्वारे जीवनातील सर्व समस्या सोडविण्या इतपत बुद्धिमान असतो. देहात्मबुद्धीने वश झालेल्या कृपण व्यक्ती आपले कुटुंब, समाज, राष्ट्र इत्यादींच्या प्रती अत्यंत आसक्त होऊन आपला वेळ वाया घालवितात. त्वचा रोगाच्या आहारी जाऊन मनुष्य आपल्या कुटुंबांवर, उदाहरणार्थ आपल्या पत्नीवर, मुलांवर आणि इतर सदस्यांवर आसक्त असतो. कृपण व्यक्तीला वाटते की आपण आपल्या कुटुंबियांचे मृत्यूपासून संरक्षण करू शकतो किंवा आपले कुटुंब आणि समाज आपल्या मृत्यूच्या दाढेतून वाचवू शकतो. आपल्या मुलांची काळजी घेणाऱ्या पशूमध्येही अशा प्रकारची कौटुंबिक आसक्ती आढळून येते. अर्जुन बुद्धिमान असल्यामुळे त्याने जाणले की आपले कुटुंबियांवरील आसक्ती आणि त्यांना मृत्यूपासून वाचविण्याची आपली इच्छा ही आपल्या गोंधळास कारणीभूत आहे. जरी तो समजू शकत होता की आपल्याकडून युद्ध कर्तव्य अपेक्षित आहे, तरी मानसिक दौर्बल्यामुळे तो आपले कर्तव्य पार पाडू शकत नव्हता. या समोरील कथा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये वाचूया. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे.